यूट्यूबवर यश म्हणजे नक्की काय? लाखो व्ह्यूज, मॉनिटायझेशन अँड फेम. पण आज मी अशा काही गोष्टी सांगणार आहे जे बहुतेकशा यूट्यूबर्सने आपल्याला मुद्दाम या सांगितलेले नाही. आज हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बहुतेक तुमचा यूट्यूबकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. व्हिडिओ करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बहुतेकशा यूट्यूबरचा एक गैरसमज आहे की आपण एक चॅनल खोललेलं आणि चॅनल खोलल्याच्या नंतर व्हिडिओज अपलोड केलेले की लगेच व्ह्यूज येतील. पण खरं सत्य हे नाही आहे. खरं सत्य हे आहे की यूट्यूब पहिले 6 महिने तुम्हाला इग्नोर करतं. इग्नोर यासाठी करत नाही की तुमचा कंटेंट वाईट आहे म्हणून असं करत नाही, तर तुम्ही अजूनपर्यंत प्रूव्ह केलेलं नसतं म्हणून तुम्हाला ते इग्नोर करतं. हे सत्य आहे. युट्यूबर्सनं काय होतं की 6 महिने आपल्याला व्ह्यूज न आल्यामुळे ना खूप टेन्शनमध्ये असतं की का बा आपले व्हिडिओ पुश होत नाही का नाही होत का, यूट्यूब अल्गोरिदममुळे पुश होत नाही का, हा सर्वांना फेस होता. आम्हालाही तो प्रॉब्लेम फेस झाला. तर त्याचं कारण काय असं अल्गोरिदम नसतं. मेन कारण असतं काय आपलं टायटल, थंबनेल कधी कधी कन्फ्यूज करणारा असतं. आणि जो आपण कंटेंट बनवलेला आहे तर तो काय त्याच्यातनं आपण सिद्ध करतोय, तो कंटेंटची क्लिअरिटी काय आहे. क्लिअरिटी खूप महत्वाची आहे. युट्यूब आहे ना खूप स्मार्ट आहे. ते कंटेंट बघतच, पण ते कंटेंट प्रेक्षकांना किती चांगलं आहे हे ते युट्यूब प्रेक्षकांसाठी काम करतं, क्रिएटरसाठी नाही. क्रिएटर्सना एक प्रॉब्लेम फेस होतो म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे काय. कन्सिस्टन्सी म्हणजे काय रोज व्हिडिओ टाकणे हे नसतं. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की आपण आपल्या क्वालिटी ना मेंटेन करत राहणं. 5 खराब व्हिडिओपेक्षा एक चांगला व्हिडिओ किती पटीने बेहतर असतो. जर आपण 5 व्हिडिओ बनवत राहिलो त्याच्यामध्ये मेंटेन करत राहिलो आणि त्याला 5 व्हिडिओना काहीच व्ह्यूज नसेल, पण जो आपण 6वा व्हिडिओ बनवू ना तर तो जास्त आपल्याला पुश करणारा असतो, त्याला जास्त व्ह्यूज वगैरे मिळतात. काय आपण करू आपण या प्रकरणात कसं होतं, बर्नआउट होऊन जातो. बर्नआउट झाल्यामुळे आपण क्वांटिटीकडे जास्त लक्ष फोकस करत राहतो. खूप सारे युट्यूबर्सना एक प्रॉब्लेम फेस होतो की व्ह्यूज कंटेंटमुळे ना खूप प्रॉब्लेम येतात. आपल्याला डिमॉनिटायझेशन किंवा रिस्ट्रिक्शन अशा गोष्टी येतात. आपल्या सगळ्यात लोकांना कसं आवडतं की शॉर्ट्स हे खूप आवडतात आपल्याला, पण त्याच्यामुळे ना हे डिमॉनिटायझेशन वगैरे होण्याचे चान्स असतात. त्यामुळे आपण चॅनल बनवून व्हिडिओज अपलोड करत राहिलो तर काहीच आपला उपयोग नाही ना होत. कसं आहे, आपण युट्यूबवर आपला व्हॉइस आपला थॉट असलेला ना कितीतरी पट्टीने खूप चांगला असतं आणि ती तर खरी आपली ताकद आहे. युट्यूबवर मॉनिटायझेशनची एक रिलेट आहे की चॅनल मॉनिटाईज झाला ना की सगळ्या युट्यूबर्सला वाटतं की आपल्याला आता पैसे भेटतील वगैरे, चांगली व्ह्यूज यायला सुरुवात होतील मॉनिटाईज झाल्याच्या नंतर. तर असं नसतं. आपले बहुतेकशे सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर असतात, 2000 सबस्क्रायबर असतात, पण आपल्याकडे व्ह्यूज तेवढे येत नाही. त्या 1000 आणि 2000 सबस्क्रायबरपेक्षा ना 100 लॉयल सबस्क्रायबर खूप महत्वाचे असतात. त्या 100 लॉयल सबस्क्रायबर आपल्याला व्ह्यूज येत राहतात. लगेच आपली काही ग्रो होत नाही. आपले छोटे पार्ट्स मध्येच आपले ग्रो होत राहते. खूप कमी प्रमाणात ग्रो होत असते. एकदा तुमचे काही चांगले सबस्क्रायबर झाले, असे 1,00,000-1.5 लाख सबस्क्रायबर झाले की तुम्हाला नो डाऊट एक व्हिडिओ पोस्टला 10,000 वगैरे व्ह्यूज येऊ शकतात. ही एक रिलेटी आहे की छोट्या क्रिएटर्सला असं वाटतं की आपल्या मॉनिटाईज झालं की लगेच पैसे, पण असं मुळात नसतं. ते आपल्याला ते पैसे कमवण्यासाठी खूप प्रयत्न म्हणजे कष्टच करावे लागतात आपल्याला खूप. ही रियालिटी आहे मॉनिटायझेशनची. चॅनल ग्रो होत नसेल ना तर बहुतेक आपल्याला एक प्रॉब्लेम फेस व्हायला लागतो. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, तो म्हणजे मेंटल प्रेशर. जसे व्ह्यूज वगैरे येत नाही, ग्रो जर होत नसेल ना तर आपल्याला खूप म्हणजे असं मेंटल प्रेशर येतो की बा काय होते काय नाही, लोक आपल्याला असतात काय, हे काय करतात वगैरे, असे तसे खूप प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये आपण मेंटल प्रेशरमध्ये जातो. बहुतेकशा युट्यूबर्सचं असंच आहे. काय ना सायलेंट मध्ये आपण जर एकटा असलो ना तरच ग्रो होते. बहुतेक जे मोठे युट्यूबर्स आता क्रिएटर्स झालेत ते सायलेंट मध्येच झालेले आहेत. असे लगेच मोठे झालेले असे नाही. त्यांच्यात सस्पेन्स वगैरे याच्यामुळे ते मोठे झालेले आहेत. तसं सायलेन्स हीच खूप मोठी ताकद आहे मोठा युट्यूबर होण्याची. युट्यूबर ना यशस्वी होण्याचा एकच फॉर्म्युला आहे, क्लिअरिटी, पेशन्स आणि इम्प्रूव्हमेंट. तुमच्यामध्ये पेशन्स असतील ना तर तुम्ही खरोखर इम्प्रूव्हमेंट करू शकता, नो डाऊट. प्रत्येक व्हिडिओ नंतर आपल्या स्वतःलाच विचारलं की पाहिजे की मी कालपेक्षा चांगला व्हिडिओ केला आहे का, व्हिडिओ चांगले कालपेक्षा आपण चांगले प्रगती केली आहे का, हे खूप महत्वाचं आहे. इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे आपल्या स्वतःमध्ये. तुम्ही अजूनही प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्ही हार मानलेली नाहीये.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.